मित्रांनो, जय माता दी. आरमोरी नगरीतील दुर्गा उत्सव हा केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर येथे साजरा होणारा शारदा उत्सव देखील अत्यंत मानाचा मानला जातो. यावर्षी बाल शारदा उत्सव मंडळ सुभाष चौक आरमोरी आपल्या 24व्या वर्षात पदार्पण करीत असून मंडळाने भक्तांसाठी एक अप्रतिम आणि भव्य देखावा उभारला आहे. यावर्षी चंद्रपूर येथील नवसाला पावणारी आराध्य दैवत महाकाली माता येथे साकारली असून येथे भाविकांना अद्वितीय दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. तर चला मित्रांनो, आपण दर्शन घेऊया. भाविकांचा प्रवास झरपट नदीवरून सुरू होतो. येथे जवळपास 50 फुटांचा झुला तयार करण्यात आला आहे आणि हा झुला ओलांडल्यानंतर भाविकाला एकापाठोपाठ एक अद्भुत दर्शन मिळणार आहे. आपल्याला प्रथम दर्शन होईल ते महाकाली मातेच्या मानसपुत्र भूतनाथ यांच्या समाधीचे. इथं या ठिकाणी हा सुंदर देखावा तयार केलेला आहे. त्यानंतर भक्तांना भेटेल बजरंग बलीचे तेजोमय स्वरूप. सुंदर अशी बजरंग बलीची मूर्ती या ठिकाणी तयार केली असून याचे आपल्याला दर्शन घेता येईल. पुढे गेल्यानंतर भाविकांना प्रत्यक्ष महाकाली मातेचे भव्य दर्शन घडते. देवीची विशाल मूर्ती, तिच्या तेजोमय डोळ्यातून प्रकटणारा कणखर भाव आणि हातातील अस्त्र शस्त्रे पाहून भक्त मंत्रमुग्ध होतात. महाकालीच्या पायाशी उभे राहिल्यावर जणू सर्व संकटे दूर होऊन मनाला अद्भुत शांती लाभते. हा दरबार केवळ सजावट नसून भक्ती, श्रद्धा आणि देवीच्या सामर्थ्याचं जीवन प्रतीक आहे. त्यामुळे प्रत्येक भाविकांचं दर्शन घेऊन धन्य झाल्याशिवाय समाधान होत नाही. यानंतर मित्रांनो, भाविकांना पवित्र कुंडाचे दर्शन घेता येते. हे कुंड जणू पवित्रतेचे प्रतीक असून त्यात वाहनाने निर्मळ पाणी मनाला शांती आणि प्रसन्नता देते. श्रद्धेनं या कुंडांकडे पाहिले की जणू सर्व पापांचा क्षय होतो आणि नवचैतन्याची अनुभूती मिळते. या कुंडाभोवती सजवलेले दिवे आणि कलाकृती वातावरणात आध्यात्मिकता वाढवतात. भाविक या ठिकाणी थांबून ध्यान, प्रार्थना करतात आणि देवीच्या कृपेसाठी मनोभावे प्रार्थना करतात. पुढे गेल्यावर भाविकांना झोपलेल्या रूपातील महाकाली मातेचे दर्शन होते. देवीचे हे रूप अत्यंत विरळ आढळणारे असून तिच्या मातृत्वाचा आणि करुणेचा सजीव अनुभव यातून मिळतो. झोपलेल्या अवस्थेतही देवीचे तेज कमी होत नाही, उलट ते अधिक दिव्य भासते. भाविकांना असे वाटते की माता आपल्या संततीवर लक्ष ठेवून विश्रांती घेत आहे. तिच्या कुशीत संपूर्ण विश्व सुरक्षित आहे. या दर्शनाने भक्तांच्या मनात शांती, समाधान आणि मातेच्या कृपेवर विश्वास अधिक दृढ होतो. देवीच्या चरणी नतमस्तक झाल्यावर भक्तांना जणू आईच्या कुशीत विसावल्यासारखं आधार व ममत्वाचा अनुभव मिळतो. यानंतर भक्तांना गूढ शक्तीचे प्रतीक असलेल्या शनिदेवाचे दर्शन होते. शनिदेव हे न्यायाचे अधिपती मानले जातात. ते कर्मानुसार फळं देणारे देव असून सत्य आणि प्रामाणिकपणाचा मार्ग दाखवतात. त्यांच्या कृपेने जीवनातील संकटे दूर होतात, मन स्थिर आणि धैर्यवान बनते. शनिदेवाची मूर्ती पाहून भक्त मनोभावे प्रार्थना करतात की त्यांच्या कृपादृष्टीने आयुष्यातील अडथळे दूर व्हावेत आणि सुख समृद्धी लाभावी. शक्ती दर्शनामुळे भक्तांच्या अंतःकरणात गूढ पण दिव्य अशी शक्ती अनुभवता येते. आणि अखेरीस या अद्भुत प्रवासाचा समारोप होतो शारदा मातेच्या पवित्र दर्शनाने. शारदा माता ही ज्ञान, विद्या, कला आणि संस्कृतीची अधिष्ठात्री देवी मानली जाते. तिच्या कृपेने बुद्धीची प्रखरता, वाणीची माधुर्यता आणि जीवनात योग्य मार्गदर्शन लाभते. विद्यार्थी, कलाकार तसेच ज्ञानाची साधना करणारे भाविक विशेषतः शारदा देवीची उपासना करतात. तिच्या पवित्र मूर्तीचे दर्शन होतात. भक्तांच्या हृदयात शांतता, समाधान आणि प्रेरणा निर्माण होते. तिच्या आशीर्वादाने मन प्रसन्न होतो आणि भक्तीच्या जीवनात आनंद, प्रगती आणि मंगलमय वातावरणाचा अनुभव मिळतो. मित्रांनो, या देखाव्यामुळे भक्तांना केवळ आध्यात्मिक आनंदच नाही तर श्रद्धा, संस्कृती आणि एकतेची भावही नव्याने अनुभवता येतो. मंडळाच्या या अथक परिश्रमामुळे उभारलेला हा दरबार खरोखरच अविस्मरणीय ठरतो. म्हणून आपण सर्वांनी या अद्भुत दर्शनाचा लाभ घ्यावा आणि देवीच्या चरणी आपली भावपूर्ण प्रार्थना अर्पण करावी. जय शारदा देवी. मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.